जय हिंद मित्रांनो, लसावीचा हा प्रश्न दिलेला आहे. बघूयात काय प्रश्न आहे. दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 व लसावी 96 आहे. तर x बरोबर किती? ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येत असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असते, पहिली संख्या, आता दोन संख्या आहेत. त्या दोन संख्या काय म्हणले, दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 व लसावी 96 आहे. दोन संख्या आहेत. मग इथं एक सूत्र असते, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या संख्या बरोबर लसावी लसावी गुणिले मसावी. ह्या सूत्राचा वापर करायचा. लसावी गुणिले मसावी. आता लसावी आणि मसावी दिलेली आहे. पहिली संख्या काय आहे, 4x आहे. 4x गुणिले दुसरी संख्या आहे 6x बरोबर लसावी किती दिलेला आहे, लसावी दिलेला आहे 96 गुणिले मसावी किती आहे 16. मग आता इथं आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये x ची किंमत काढायची आहे. बघा आता इथं x, या दोन्ही संख्यांचा गुणाकार करू देऊयात. 4x गुणिले 6x केल्यानंतर x गुणिले x काय होतील, x चा वर्ग आणि 4 गुणिले 6 24x चा वर्ग बरोबर 96 गुणिले 16 होतील. मग इकडे 24 गुणाकारामध्ये आहेत x च्या, तर 24 या साईडला गुणाकारात असल्यास ह्या दुसऱ्या साईडला काय होतील, भागाकारामध्ये जातील. तर x वर्ग बरोबर 96 गुणिले 16 छेदामध्ये राहतील 24. 12 दोन्ही 24, 12 आठी 96, 2 आठी 16 हे भाग केल्यानंतर असं होईल. म्हणजे 12ला भाग जातो 24 ने, 12 दोन्ही 24 आणि 12 आठी 96. इकडे बघा पुन्हा 2 राहतील, 2 याला 16ला भागल्यानंतर काय होईल, 8 येईल. 2 आठी 16. मग इथं 8 गुणिले 8 केले तर काय आले, x वर्ग बरोबर काय होतील 64 येतील. तर x ची किंमत जी आहे ती किती येईल, 8 येईल. म्हणजे याचं वर्गमूळ काढायचं, दोन्ही साईडचं वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला x ची किंमत 8 मिळालेली आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला हा जो दुसरा प्रश्न आहे तो सोडवायचा आहे. पहिला प्रश्न मी सोडवलाय आणि हा दुसरा जो प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. धन्यवाद.